जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आज आपण पुन्हा आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 19 गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांचे जीवन संपूर्णपणे लोककल्याणासाठीच आहे, हे अनेकांना अनुभवायला प्रत्यक्ष मिळते आहे। एक जण म्हणाला, सीताराम बुवा म्हणाले, जगाच्या हितबुद्धीने संचार करणारे हे अवधूत जगाच्या बंधनाच्या पलीकडे आहेत। याचा अनुभव बडोद्याच्या वामनबुवांना सुद्धा आला। वास्तविक कुठे अक्कलकोट व कुठे विश्वामित्री नदीकाठचे बडोदा राज्य। यावर बाळकृष्ण बुवा म्हणाले, थांबा, वामनबुवांनी सांगितलेली सर्व हकीकत मी जशीच्या तशी सांगतो। ते बडोद्याहून समर्थ दर्शनाला आले तेव्हा मी ग्रामजोशी असल्याने माझ्याकडेच ते उतरले होते, म्हणून मला ती सर्व हकीकत व्यवस्थित माहिती आहे। ते आले तेव्हा संधिवाताने त्रस्त झाले होते। त्यावेळी स्वामी महाराज मैदर्गीस होते, पण अक्कलकोटाहून 30 कोस मैदर्गीस जाणे त्यांना केवळ अशक्य होते, म्हणून ते येथेच स्वामी महाराजांची प्रतीक्षा करीत राहिले। दरम्यान त्यांनी मला महाराजांविषयीचा अनुभव सांगितला। सर्व विधिनिषेधाच्या पलीकडे असलेले, कोणत्याही भौतिक सत्तेला न जुमानणारे आपले अवधूत स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत हे निश्चित। बडोद्याला सूरसागर हा खूप मोठा तलाव आहे। त्याच्या काठी सुदाम्याच्या घरात मी माझ्या आई व बंधूसह राहतो। मला अनंत तऱ्हेची दुखणी होती। माझी नजर अधू होती। मूळव्याध व शरीरदाह अखंडपणे त्रस्त करीत होता। त्यातून पुढे मला आमांशाने ग्रासले। त्यामुळे मी जेंजारलो व आता जीव नको असे झाले। वास्तविक प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षयः हे वेदवाक्य मला माहीत होते। व्यक्ती ज्ञानी असो वा अज्ञानी, त्याचे सुखदुःखात्मक प्रारब्ध कर्म भोगल्या वाचून सुटका नाही, हे खरे आहे। अर्थात आत्मज्ञानी लोकांची देहबुद्धी ही आत्मबुद्धी झालेली असते। त्यामुळे ज्ञानधैर्याच्या योगाने त्यांना सर्व क्लेश सहन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते। हा सत्य अनुभव आहे। पुढे वामनबुवा सांगत होते, मी निष्ठावंत दत्तभक्त। माझ्या शरीरव्याधी अवस्थेतही माझी नित्य उपासना व श्री स्वामी समर्थ स्मरणसेवा मी कधीही चुकवली नाही। देहदुःख असह्य झाले
व शेवटी निरुपाय म्हणून मी अक्कलकोटास श्री स्वामींचरणी विनंतीपत्रे लिहिली. दरम्यान बडोद्यातल्या सुलतानपुऱ्यात राहणारे राघवेंद्र ब्रह्मचारी यांचे औषधोपचार चालू होते, पण गुण मात्र येत नव्हता. 2 सप्तके घेतल्यानंतर अंगावर लाल चट्टे उठू लागले. आता मात्र मी हताश झालो. इतर लोक नाना तऱ्हेचे उपाय सुचवित होते, शंका व्यक्त करीत होते. शेवटी मी निर्णय घेतला की प्राणायाम करून जलसमाधी घ्यायची व रात्री 12 वाजता सूरसागरातील एरंड्याच्या काठी येऊन त्यात उतरलो. आता प्राणायाम करणार इतक्यात अद्भुत घडले व न भूतो न भविष्यती म्हणावे असे घडले. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ माझा हात धरून मला ओढत होते व रागाने म्हणत होते, शहाण्या, गाढवा, आयुष्य असून का मरतोस? तुझे भोग भोगल्याविना तुला गती नाही. आम्हावर त्रागा करतोस? असे म्हणून त्यांनी मला 2 थपडा मारल्या. स्वामी पुढे म्हणाले, सहज समाधी सोडून प्राणत्यागरूप जलसमाधी कशाची बोडक्याची घेतोस रे? मी मुकाट्याने घरी आलो. त्यावेळी भक्तवत्सल यतिराज माझ्या छातीवर हात फिरवून म्हणाले, बरे होईल, उगाच चेष्टा करू नकोस. त्यावेळी माझ्या बंधूंना व माझ्या मातोश्रींना सुद्धा या कारुण्यनिधी राजाधिराज कल्पद्रुम योगेश्वराचे दर्शन झाले. हे त्यांचे अहोभाग्यच म्हणायला हवे. ब्रह्मश्रीमत गुरूंचा वरदहस्त अंगावर फिरल्यावर मला गाढ झोप लागली. ज्या निद्रेसाठी मी महिनाभर धडपडत होतो ती शांत निद्रा. त्याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे प्रातकाळी उठून पाहतो तो माझ्या बहुतेक सर्व व्याधी नाहीशा झाल्या होत्या. मंडळी अवाक होऊन ही अद्भुत कथा ऐकत होती. ग्रामजोशी पुढे म्हणाले, वामनबुवांचा संधिवात मात्र बरा झाला नव्हता. त्यांना जणू अंतर्यामी सूचना मिळत होती, गुरुक्षेत्री आल्यावर निशेष बरे होईल. पुढे एक जण म्हणाला, हो, पण येथे वामनबुवा आल्यावर काय झाले ते सांगा ना. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी श्री स्वामी महाराजांची स्वारी पेठेतील मठात येऊन सोप्यात पलंगावर पहुडली. इतर अनेकांच्या बरोबर काठी टेकीत टेकीत वामनबुवाही दर्शनास आले. ते नमस्कारासाठी वाकले मात्र भगवान देवाधिदेव स्वामी महाराज म्हणाले, का हो बुवा, तुम्ही एरंड्याच्या कुपात जीव देत होतात होय ना? सूरसागर काय कोरडा पडला होता? ही प्रत्यक्ष प्रचिती होती. वामनबुवांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. इतक्यात तेथे पंच सरपंच आले. त्यांना उद्देशून स्वामी महाराज एकदम म्हणाले, अरे, उद्या देवाच्या उत्सवाचे पारणे आणि तुम्ही पांढरे तुकडे करणार? अरे बाबांनो, बापाच्या श्राद्धाला पांढरी पोळी करा व भरपूर तूप गूळ घ्या. हे ऐकून सरपंच विस्मित झाले, कारण महागाईमुळे व खात्यात पैसे शिल्लक नसल्याने त्यांना रिवाजाप्रमाणे पूर्णावरणाचा स्वयंपाक करणे शक्य नव्हते. म्हणून पांढरी पोळी करण्याचे त्यांनी ठरविले होते. भीमसेवेकरी पुढे म्हणाला, होय, तेच खरे आहे. त्यावेळी मी सुद्धा तिथेच होतो. अहो, पारण्याच्या दिवशी प्रातःकाळी सकाळीच एक सद्गृहस्थ आले आणि त्यांनी पुरणपोळीचे भरपूर साहित्य व तूप दिले. त्या साहित्याने सर्वांना यथास्थित भोजन मिळाले व सर्वजण तृप्त झाले. वामनबुवांचा संधिवात एका आठवड्यात बरा झाला व ते म्हणू लागले, धन्य तो सुदिन
आम्हा सुवर्णाचा स्वामी समर्थांचा जय जयकार. हरिशास्त्री नेहमी म्हणायचे, या साधू पुरुषाच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा श्रद्धावंत उद्धरून जातील. आपण तर त्यांच्या नित्य सानिध्यात असतो. स्वामींच्या ठायी असलेल्या दैवी सद्गुणांचा परिमल आपल्या गंधहीन जीवनात निर्माण करता आला पाहिजे. निदान तसा प्रामाणिक प्रयत्न तरी आपण करायला हवा. विश्वंभर पंडित चमत्कारांना नमस्कार करणाऱ्यांना म्हणायचे, बाबांनो, महाराजांच्या हातून चमत्कार घडतात म्हणून ते सत्पुरुष नाहीत बरे. स्वामींच्या जीवनात सर्वत्र दिसणारी अलिप्तता, संयम, करुणा, दाक्षिण्य, रुजुभाव, निस्पृहता, सत्याची आवड, शिवाय कर्मविपाकाच्या ईश्वरी नियमांमध्ये सामर्थ्य असून ढवळाढवळ न करण्याचा विवेक इत्यादी अनेक सद्गुणांमुळे ते सत्पुरुष आहेत. कुणीतरी विचारीत, अहो, आम्ही अडाणी, हे कर्मविपाक म्हणजे आम्हाला काही समजत नाही. दुसरा लगेच उत्तर देई, अहो शेतकरी बुवा, तुम्ही पेरता ते उगवते, तसेच आपण जे कर्म करतो तसे आपणास फळ मिळते. इस हात देना उस हात लेना, हो ना. एखादी बायजाबाई रायबाई म्हणायची, भोग भोगल्या वाचून सरत नाहीत. मागल्या जन्मी जे भलं बुरं केलं ते या जन्मी भोगावं लागतं व ते ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. म्हणून दुःख आलं, अगर संकट आलं तर कुणाला दोष देऊ नये. आपल्या प्राक्तनाचा भोग म्हणावा. झाले. तेथील विद्वान पंडित शास्त्रींना वाटायचे, आपल्या भारतात अगदी अशिक्षितांच्या रोमारोमात सुद्धा हा कर्मविपाक मुरला आहे. त्यासाठी त्यांना प्रारब्ध, संचित, क्रियमान वगैरे सूत्रांचा अभ्यास करावा लागत नाही. हेच तर आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. विश्वंभर पंडितांसारखा कुणी जाणकार म्हणायचा, अहो, आपण नीट ध्यानात घ्या की चमत्कार म्हणजे चारित्र्य नव्हे आणि चारित्र्य म्हणजे चमत्कार नव्हे. योगिक परिभाषेत चमत्कारांनाच सिद्धी असं म्हटलं जातं. अर्थात पतंजलींनी सिद्धीपासून 4 पावले दूर राहण्याचा साधकांना बहुमोल सल्ला दिला आहे. जो सिद्धीच्या अधीन गेला त्याच्या प्रगतीचा मार्ग खुंटलाच म्हणून समजावे. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी